बीडमधील पाटोदा शहरात प्रशासनाच्या विना नोटीस कारवाईचा हृदयद्रावक प्रकार समोर आलाय। सरकारी रुग्णालयाच्या मागे असलेल्या गायरान जमिनीवर 30 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या दिव्यांग पारधी कुटुंबाचं घर जेसीबीने क्षणार्धात पाडण्यात आलं। कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता करण्यात आलेल्या या कारवाईमुळे हे कुटुंब उघड्यावर आलं आहे। घर पाडत असताना दिव्यांग व्यक्ती पोलिसांच्या पाया पडत विनवणी करत असल्याचा काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओही समोर आलाय। घरासोबतच परिसरातील 25 ते 30 झाडांचीही निर्दयीपणे कत्तल करण्यात आली। पीडित महिला बारकुबाई सोपान पवार यांनी आम्हाला कोणी वाली नाही का, आता आम्ही कुठे जायचं असा कळकळीचा सवाल केला। या प्रकरणी तहसीलदार आणि पोलीस प्रशासनानं बोलण्यास नकार दिला आहे। ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे प्रमुख दीपक केदार यांनी या कारवाईचा निषेध करत आदिवासी कुटुंबाचं पुनर्वसन होईपर्यंत त्यांना शासकीय विश्रामगृहात राहण्याची सोय करावी अशी मागणी केली आहे। 35 वर्षापासून मी इथं आहे। मी प्रत्येक बारच्याने आल्यानंतर मला शासनाने प्रत्येक बारच्याला मागणी करून मी ह्या जागेवर तार कंपाऊंड केलेलं होतं आणि आज मी पासा पाणी आणून 200 रुपये लिटर ट्रिपने पाणी आणून मी झाडं जगवले होते आणि आता आता चहा पाण्याचा व्यवसाय करते। माझं पोरग अपंग आहे, वाटलं तर येऊन जागेवर बघायचं आमच्या हाल काय येतं, पण हे झाडं मी पाणी लेकराला इतकं घातलं नसेल एवढं घातलंय मी कशामुळे एवढे आमच्यावर अत्याचार, एवढा 330 गायरान आहे, त्याच्यात एक माणूस उठवला नाही ना आमचंच का पाडण्याचं। 330 एकर गायरान आहे, मी सगळा आडाखडा काढलेला आहे, मग त्यातला एक बी कस काय उठवलं नाही ह्याच्यातला अतिक्रम। आदिवासी समाजाच्या पारधी कुटुंबाला त्या ठिकाणी बेघर करण्यात आलेलं आहे। मी प्रश्न विचारतोय पालकमंत्री अजित पवार यांना की या बीड जिल्ह्यामध्ये जिथे तुम्ही पालकमंत्री तिथं पारधी समाज सुरक्षित नाही। अजितदादा पवार लाज वाटली पाहिजे की पावसाळ्यामध्ये पारधी समाजाला बेघर केलंय आणि बेघर करत असताना दिव्यांग असलेला अपंग असलेला तरुण पोलिसांच्या पायावरती बुटावरती डोकं ठेवून विचारतोय की आम्ही कुठं जायचं। त्याला बेघर करून काय मिळालं? शहराचा सहारा घेणाऱ्या पारधी समाजाला मुख्य प्रवाहात येऊ द्यायचंच नाही का? हा प्रश्न सुद्धा ऑल इंडिया पॅन्थर सेना विचारत आहे आणि या घटनेचा निषेध करून तहसीलदार आणि पोलिसांवरती कडक कारवाई झाली पाहिजे। पारधी समाजाच्या या कुटुंबाला घर मिळालं पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन्थर सेना मागणी करत आहे। तात्काळ त्याला पाटोद्याच्या गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची परवानगी देऊन जोपर्यंत शासकीय घर मिळत नाही तोपर्यंत शासकीय विश्रामगृहामध्ये त्याला ठेवण्यात यावं अशी ऑल इंडिया पॅन्थर सेना मागणी करत आहे।